आता इथून पण अजून 300 किलोमीटर बाकी आहे. 6 तास लागतीलच. मुंबई गुजरात बॉर्डर होणार आहे मला नॉन स्टॉप. न कुठं थांबता न कुठं काय. तिकडे पोचल्यानंतरच बघू काय खायचं प्यायचं असेल तर. आता इथून डायरेक्ट नॉन स्टॉप जावं लागेल. असे बाईकवाले रिक्षावाले सगळी मध्ये येतात आहे. आणि ट्रक तर विचारूच नका, ट्रक भरपूर आहे. म्हणजे या रोडला ट्रक नसणार असं होणारच नाही कधी. हे बघा पाणी भरलं बघा. काय सांगू, ते बोलतात ना संकट आले तर एकसाथ संकट येतात, नाही तर मग काहीच येत नाही. आणि आता मी बारोचीवरून तुम्ही लाजची व्हिडिओ बघितली असेल, सरळ सरळ जात होतो. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अर्जुन ब्लॉग, पाटणा ब्लॉग बघितलाच असेल. मी इथे हॉटेलच्या इथे थांबलो होतो आणि मी झोपलो आणि मग आता उठलो आहे. हॉटेलला गाडी लावली होती. पाऊस बघा केवढा आहे, बेकारवाला पाऊस चालू आहे. पाटणा व्हिडिओ बघितला नसेल तर पाटणा व्हिडिओ बघा जाऊन, तरच तुम्हाला ही सिरीज कळेल. आणि रात्रीपासून पाऊस चालू आहे, तुम्ही बघितला असेल पूर्ण रात्रीपासून पाऊस चालू आहे. एकदम भारी झोप लागली आणि खूप मजा आली. आता इथून अजून बॉर्डर पण पास नाही केलं आहे. आणि काल पाठच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा माझे किती हाल झाले, किती ट्रॅफिक होतं, काय होतं आणि कशामुळे होतं. एवढे खड्डे. आणि तुम्ही बघा पाठचा व्हिडिओ मजा येईल तुम्हाला. आणि कसा वाटला नक्की सांगा. आता इथून पण सकाळी आता निघालो आहे मी. इथून पण 300 किलोमीटर बाकी आहे, अजून भरपूर लांब आहे. आणि 11-12 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर कसं होणार काय होणार माहीत नाही. आता पटापट फ्रेश बीश होऊया, चहा पिऊया आणि मी इथून सरळ निघूया आणि फटाफट नॉनस्टॉप गाडी चालवायला लागणार आहे. आता पुढे तुम्हाला बघायला भेटेल की फटाफट कसं आहे. तर आता भेटू, चहा बी पिऊया आणि मग निघूया. फायनली मी निघालो आहे आणि समोर पाऊस बघू शकता तुम्ही, किती डेंजर पाऊस आहे. 8:15 वाजले. आता इथून पण अजून 300 किलोमीटर बाकी आहे. 6 तास लागतीलच. आता फक्त पळवायचे आणि फटाफट निघायचं आहे. कारण आपल्या पाठी कॅटरिंगचा माल आहे. टायमावर पोचला तरच सगळं पुढे टायमावर होईल, नाहीतर मग लेट होईल. आता बॉर्डर लागेल पुढे आणि बॉर्डर पास केलं तर मी गुजरातमध्ये. मुंबई गुजरात बॉर्डर. अरे यार इथे तो फुल जाम आहे आणि पिकअप वाले तिकडून गेले. हां काय करायचं. बॉर्डर तर करावंच लागेल आणि पूर्ण जाम आहे बॉर्डर. तर बघू काय होत आहे. मला जाऊन देत आहे पटकन की पुढे की नाही. बॉर्डर पास केल्यावर भेटू आता पुढे. मी बॉर्डर पास करून आलो पुढे आणि ट्रॅफिक बघू शकता. आता वाजले 9:15. जरा बॉर्डरला टाइम गेला. आणि इथून पण अजून 281 किलोमीटर आहे. 5.5 तास दाखवतो आहे. लवकरात लवकर पोचलो पाहिजे, कारण तिथे पण पब्लिक वाट बघते. कारण लवकर पोचायचं होतं आणि अशी ट्रॅफिक चालूच असणार. आता नॉन स्टॉप चालावं लागणार आहे मला, नॉन स्टॉप. न कुठं थांबता न कुठं काय. ते तिकडे पोचल्यानंतरच बघू काय खायचं प्यायचं असेल तर. आता इथून डायरेक्ट नॉन स्टॉप जावं लागेल. कारण टाईम एक मिनिट आता महत्त्वाचा आहे खूप.
सकाळचा व्ह्यू पण भारी आहे. बघू शकता व्ह्यू. मी आता वापीच्या पुढे आहे आणि खूप पटापट चाललंय. 10 वाजून 10 मिनटं झाले आणि 245 किलोमीटर 245 किलोमीटर राहिले फक्त आणि 4.5 तास दाखवत आहे. 2:40ला पोहोचेल असं दाखवतं त्यात. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोचायचं आपल्याला. चाललंय फटाफट पण असे मध्ये खड्डे येतात आहे त्यामुळे ट्रॅफिक पण होते. आणि वरून एक बाईकवाले, आता सकाळ झाली ना, असे बाईकवाले रिक्षावाले सगळी मध्ये येतात आहे. आणि ट्रक तर विचारूच नका, ट्रक भरपूर आहे. म्हणजे या रोडला ट्रक नसणार असं होणारच नाही कधी. तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता किती भारी झाला आहे. ते थोडं वेगळंच काहीतरी दिसतंय, डायरेक्ट डोळ्याला वेगळं वाटतं काहीतरी. पाऊस बघू शकता किती वाढलाय आता. वरती ढग पण असे खाली आले आणि असं डेंजर वाटतं. असं वाटतं पूर्ण पाऊस तिकडेच पडणार आहे. बघा समोरचा पाऊस बघा, काय डेंजर पाऊस आहे, डेंजर. आज थांबायचंच नाव नाही घेत आहे. बहुतेक जायच्या वेळेस मजबूत धुमाकूळ घालून जाणार आहे वाटतं. असे खड्डे येतात अधूनमधून. लाईट चालू करूया समोरची. पार्किंग सिग्नल तर चालूच आहे. काय बेकार पाऊस आहे, बेकार. बघा पाणी भरलंय बघा. केवढं पाणी. पाऊस काय बेकार झाला. जास्त पाण्यात गाडी घालायची नाही, रिक्स आहे.
पुढं मशीनमध्ये किंवा वायरीमध्ये पाणी गेलं ना मग बंद होणार गाडी. कारण आता BS6मध्ये सगळं इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे पुढे पण वायरला धक्का लागला किंवा पाणी लागलं ना की बंद होते. इथून 220 किलोमीटर आहे. 4 तास 16 मिनटं दाखवत आहे. मी आता सुरतला आहे आणि इथून 155 किलोमीटर बाकी आहे. 11:15 झाले. खूप फटाफट आलो. पाऊस पण डेंजर चालू आहे. मध्ये थोडा बंद पडलेला आणि नंतर चालू झाला. आता परत चालू झाला आहे. आता पाऊस येतोय. इथून 130 किलोमीटर आहे. 3 तास 18 मिनटं दाखवत आहे. खूपच टाईम दाखवत आहे. खूपच टाईम वाढला आहे. काय माहिती पुढे ट्रॅफिक झाली आहे की काय आहे. आणि ट्रॅफिक येऊन जाऊन आहेच खड्ड्यांमुळे. मध्ये रोड खराब होतो आणि मध्ये रोड चांगला होतो. आणि समोरच्याचा पण फोन आला होता. त्याचा 5 वाजता इव्हेंट चालू होणार आहे. आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. खरं तर पोचायला पाहिजे होतं आत्तापर्यंत, पण आधीचा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल एवढा लेट का झाला मला ते. अजूनपर्यंत मी जसं निघालो तसं थांबवलीच नाही कुठे. लगातार चाललो आहे, तरी पण एवढा लेट होतो आहे. एक्सप्रेसवर मजबूतवाली ट्रॅफिक होती. मजबूतवाले तुम्हाला बघू शकता ते ट्रॅफिक गेले आणि हा आतला रोड दाखवला आहे शॉर्टकट, म्हणून मी इथून चाललो आहे पटापट. आजूबाजूचा व्ह्यू बघा. आता मी इथून रिस्क तर घेतो आहे, पण काय करणार, रिस्क घ्यावाच लागेल आज काही करून. आणि तिथे मजबूत जाम आहे, पूर्ण जाम आहे, गाड्या हलत नाही आहे. मग पर्याय हाच एक रोड आहे की जाऊ शकतो. रोड बघा कसा आहे. इथून लेफ्ट, कोण नाही येत आहे. रोड बघा किती भारी आहे. सिंगलच रोड आहे. डांबराचा पण रोड नाही, हा खराब झालाय. व्ह्यू का भारी दिसतोय, रोड का भारी दिसतोय ना. आता लागेल एक्सप्रेस वे असं वाटतंय मला. 1 मिनिट मला बघू द्या. नाही अजून लागणार नाही, अजून पुढे आहे. खड्डे बघा केवढे. ट्रॅफिकमध्ये अजून फसलोच असतो. आता पुढे पण एक्झॅक्टली माहिती नाही. हेच आहे की चुकीच्या ठिकाणी आलो आहे मी. नाही तर मग पूर्ण मला हे रिव्हर्स परत पाठी जावं लागेल. आता भेटू, बघू, मी बघतो पुढे आणि तुम्हाला मी सांगतो. फायनली शॉर्टकट गुगल माताने बरोबर सांगितलं होतं.
अजून एक तो शॉर्टकट दाखवत होता, पण तो रोड भरपूर खराब होता. बोललो माझी गाडी लोडेड आहे आणि त्या रोडने जाऊन का उपयोग नाही, म्हणून मी या साईडने आलो. आता इथं गाय माता चालल्या. बापरे, मारू नको, नीट जा. मी थांबलो आहे, मी काहीच करत नाही. मजबूतवाली ट्रॅफिक आहे, मजबूतवाली. तुम्ही बघू शकता ही ट्रॅफिक किती आहे. याच ट्रॅफिकला टाळण्यासाठी मी त्या शॉर्टकट घेतला होता आणि गुगल माताने बरोबरच दाखवला होता. आता इथून पण शॉर्टकट आता कसं मारणार, शॉर्टकट तर नाही दाखवत आहे. आता मी एक्सप्रेसवे वरून लेफ्ट मारलाय NH48 वरून. बारो सिटीमध्ये एंटर झालो आहे, आतमध्ये आलो आहे सिटीमध्ये आता मी एक्झॅक्टली. आणि इथे हालचाल बघू शकता किती भरपूर आहे, गाड्याच गाड्या. आता इथे याच्यामधून बाहेर निघायला टाईमच लागेल. NH48 एक्सप्रेसवेवरून सरळ जाऊ शकलो असतो, पण तिकडे पण परत ट्रॅफिक लागेल. त्यामुळे मी इथून या साईडने चाललो आहे, कारण इथून मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे नवीन बनतो आहे. काय सांगू, हे बोलतात ना, संकट आले तर एकसाथ संकट येतात, नाही तर मग काहीच येत नाही. आणि आता मी बारोचीवरून, तुम्ही लास्टची व्हिडिओ बघितली असेल, सरळ जात होतो आणि तिकडे पोलीसवाले होते आणि तो ब्रिज होता एक चांगला. अहमदाबादला गेलो होतो तेव्हा मी त्या ब्रिजवरूनच गेलो होतो, पण रात्री गेलो होतो, कोण नव्हतं तेव्हा. पण आत्ता मी दिवसा चाललो आहे आणि ते रात्री कोणी बघितलं नाही, पण आता दिवसाचं चाललं आहे तर त्यांनी पोलीसवाल्याने बघितलं. ते बोलतात की हा ब्रिज फक्त कलेक्टर लोकांसाठी, म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउड नाही त्याच्यामध्ये. बोललो वा, फक्त तो ब्रिज एवढं कन्व्हिन्स केलं, एवढं सगळं केलं. बाबा कॅटरिंगचा माल आहे, पोचवायचा अर्जंट आहे, इथून फिरून गेलो तर भरपूर वेळ लागेल, अजून 1 तास माझा वाया जाईल. समजूनच नाही घेतलं, शेवटी मला परत पाठवलं पाठीमागे. आणि आता सरळ चाललो आहे. एक रोड ब्रिज खालून लेफ्ट मारला होता आणि इथून आता बघा, इथून आता मी 3 वाजता पोचणार होतो, 4 वाजता पोचणार आहे. पावणे 2 तास दाखवत आहे, 87 किलोमीटर दाखवत आहे. आणि आता हायवे लागेल, NH48 हायवेला आलो आणि उगाचच आता सोडला असं वाटतंय मला खाली फुकट. आणि हा तुम्हाला पण सांगतो, तुम्ही मुंबई दिल्ली एक्सप्रेसवर दाखवत असेल मॅप तर जाऊ नका, कारण ट्रान्सपोर्ट अलाउड नाही. हा तुम्ही कार बीर घेऊन जाऊ शकता, असं काही नाही, कार बीर सगळं अलाउड आहे, फक्त ट्रान्सपोर्ट अलाउड नाही आहे. फक्त ते तुम्ही जाऊ नाही शकता. व्ह्यू बघा काय भारी आहे. थोडं मेहनत करतं, प्लीज लाईक सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग पण बनवायचा, लवकर पण पोचायचं आहे. आज ब्रिज, नर्मदा बीच.
शॉर्टकट दाखवला आहे परत. आता गुगल मातालाच सलाम करतो आणि तिथे घेऊन जाण्याची अपेक्षा करतो. आपला मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर तिथे चाललो आहे परत. कोणत्या गल्लीत घुसतंय काय घुसतंय तेच कळत नाही. सरळ जाऊया. गुगल मातावर काहीच भरोसा नाही. बघितलं असेल तुम्ही, लय फिरवला गुगल मातानी, खूपच डेंजर. आज हे आणि सकाळपासून काय खाल्लं नाही. 8 वाजता जो लगातार चालवतो आहे अजून परत 3 वाजले आता लगातार चाललो आहे. अजून 1 तास आहे पोचायला. बघूया आता किती वेळ लागतोय. लगातार चालूच आहे पाऊस. पण जोरात. आता मी NH48 सोडतोय. बडोदरा आलोय. बडोदरासाठी लेफ्ट ब्रिज खालून जायचं आहे. सरळ सरळ इथून 22 किलोमीटर दाखवत आहे. बडोदराच्या आतमध्ये एकदम, आणि इथून 3.8 किलोमीटर आहे आणि 8 मिनटं दाखवत आहे. आणि तिथून तिथे गेला आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तर त्या साईडलाच आहे, इथे बाजूलाच होतं. पण त्या पोलीस जाऊन नाही दिलं, नाही तर मी कधीच पोहोचलो असतो. आत्तापर्यंत पोहोचून खाली पण झाली असती. आणि हा बघा रोड. भारी आहे. पोचतच आलो आहे. आणि पाठी बघा ती गाडी आहे ना, कार एर्टिगा, ती आपलीच आहे. त्यात आपले माणसं आहे. आणि आता छोटासा रस्ता लागला कोणता तरी, आणि इथून राईट दाखवत आहे, बघू शकता तुम्ही. आता हा बरोबर आहे की चुकीचा आहे, आय डोंट नो. हा बघा रोड बघा कसा आहे. फायनली मी पोचलो आणि जिकडे खाली करायची होती तिथे केली. व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण तुम्हाला माहितीच आहे तिकडे व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण पॉश एरिया होता आणि त्यांचा बंगला होता. व्हिडिओ नाही बनवू शकत. मी आता रूमवर आलो आहे. त्यांनी रूम बुक केलेला, तर त्यासाठी. आणि तिथून 15 मिनटावर दुरीवर आहे. गाडी तिकडेच लावली आहे आणि मला कारमधून सोडलं आहे. आता इथून रूममध्ये आराम करूया. उद्याचा दिवस, उद्यापर्यंत रात्री, मग रात्री परत निघायचं. 2 दिवस स्टे आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही.
खूप मोठं हॉटेल आहे. तुम्हाला दाखवतो मी हॉटेल कसं आहे. भारी आहे. 3-4-5 स्टार आहे काहीतरी. तर भेटूया पुढे. आता रूममध्ये जातो, फ्रेश बिश होतो आणि मग बोलू आपण. आणि हॉटेल बघू शकता किती भारी आहे आणि ऑटोमॅटिक लाईट आहे. आणि आता पंच करूया आणि आतमध्ये जाऊया. आणि रूम भारी आहे. आता फ्रेश बिश होतो आणि मग आराम करूया आणि डायरेक्ट झोपून जाऊया, कारण रात्रभर जागलो आहे तर खूप झोप येते. झोपूया आणि निघूया. आणि मी काय आणलं आहे पिशवीमध्ये, ते अंडा भुर्जी आणि आमलेट आणलं आहे, कारण इथे काहीच नाही आहे. मला ते दुकानात जवळ भेटलं तेच घेतलं मी, कारण खूप भूक लागली आहे. मी सकाळपासून काय खायला नाही, नाश्ता पण नाही करेल, काहीच नाही. तर खूप भूक लागली आहे. खाऊया, फ्रेश होऊया आणि मग झोपूया. तर भेटू आता उठेल तेव्हा. आता वाजले 12. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, मी आलो होतो, फ्रेश झालो होतो आणि खाल्लं होतं. आणि जसं झोपलो तर आता उठलो आहे. ते पण राहुलदाचा फोन आला होता की जेवलो पण नाही अजून, काय नाही, ते आणतो आहे जेवण. आता 12 वाजले, बघू, भूक तर नाही आहे आता. परत झोप येते मजबूतवाली, झोपेल आता परत, सकाळीच उठेल. आणि तुम्हाला हॉटेल उद्या दाखवतो. आता काय एवढं दाखवण्यासारखं नव्हतं, म्हणजे ताकदच नाही अजिबात. खूप थकल्यासारखं झालं आहे आणि सर्दी झाली आहे ना, आजारी पडणार आहे असं वाटतं आहे मला. थोडं लो फील होतं आहे. सर्दी आली ना मला की लो फील होतं, असं वाटतं की ताप बीप येणार आहे. पण असं काय नाही. बघू, सर्दीवरची गोळी आणूया आणि मग परत झोपूया. तर हे पण ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आवडला असेल, मी आवडत असेल किंवा माझं चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा आपल्या फ्रेंड्सला. आणि भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग इकडचाच असेल बहुतेक, तुम्हाला दाखवेल सगळं. आणि मग त्याचा पुढचा ब्लॉग बहुतेक आपण निघायला असेल मुंबईला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.